रिजवानच्या मित्राला रिजवान चेक घेऊन देईल आणि त्याचा मित्र येईल आणि त्या मित्राचं नाव असतं म्हणून बँकेत कोणाला पैसे देईल त्याला मित्राला, बरोबर. म्हणजे बँकेत जर यायचं नसेल तर या चेकचा वापर करून आपण रक्कम विड्रॉल करू शकतो, रक्कम आपली काढू शकतो, बरोबर बरोबर. अरे मार्क्स यांना कळतंय? ओके. त्याच्यानंतर तुम्हाला बँक देते पासबुक, त्याच्यात तुमचे जमा रक्कम आणि बाहेर रक्कमचा तेव्हा हिशोब लिहिलेला आहे, बरोबर. रिजवान, आता रिजवानकडे 10,000 रुपये आले, रिजवान कुठे टाकले? बँकेमध्ये जमा ठेवतो आणि रिजवानला गरज पडली की हा विड्रॉल असतो, विड्रॉल लिहून दिला बँकेकडे, पे केली, अकाउंट नंबर टाकला, रक्कम टाकली, रिजवानचे पैसे बँकेत परत देते, बरोबर. म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्याचं काम कोण करतं? घरी ठेवू शकता का तुम्ही? 10,000 ठेवू शकता, पण लाख रुपये जर तुमच्याकडे चोरीची भीती असते, हरवण्याची भीती असते, म्हणून ते पैसे आपण बँकेत जमा करायचे, बरोबर. हे झालं प्रायमरी. 10,000 रुपये मोजून देतं म्हणून त्याला टेलरिंग मशीन म्हणतात, ऑटोमॅटिक टेलरिंग मशीन. लक्षात ठेवा काय, कारण ऑल इंडियामध्ये ATM टाईममध्ये हेच आन्सर देत असतो, बरं का. आता हे बेसिक नॉलेज आहे, ऑटोमॅटिक टेलरिंग मशीन जे आपल्याला पैसे मोजून देतं म्हणून त्याला ATM मशीन, बरोबर. तर आपल्याला गरजेच्या वेळेस रात्री बेरात्री जेव्हा पैसे लागले किंवा बँकेपासून आपण दूर आहे दुसऱ्या बाहेर गावी, तर आपण काय करणार? ATMचा यूज करून आपण कॅश काढू, म्हणून ATMची आवश्यकता. ओके, सांगते. प्रत्येक बँकेचं वेगवेगळे होते आणि तुम्ही 10 बँकेत अकाउंट करून 10 ATM जवळ ठेवू शकता. कोणते 10, 5, 7, 15 बँकेत तुम्ही अकाउंट करू शकता. तुम्ही प्रत्येक बँकेत एक अकाउंट करू शकता. आता जनरली भारतात 100च्या संख्येने बँका आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, आपली औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बँक, देवगिरी बँक. कोणत्या बँकेचं नाव नाही ते सांगा. तुमच्या वयाच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन अकाउंट उघडू शकता. ती बँक तुम्हाला सगळं देईल, ATM देईल, पासबुक देईल, सगळं. हां हां, फक्त 1 लाख नसतं बँकेला, बरोबर. म्हणजे बँक काय करते की ज्यावेळेस 1 लाख रुपये घेतो तर फक्त 80,000 रुपयेच कर्ज देतं तो माहिती. पूर्ण 1 लाखच्या 1 लाख त्याला परत देत नाही. म्हणजे बँकेकडे 1 कोटी डिपॉझिट आहे समजा या ब्रांचला, तर आपण 1 कोटी नाही लोन देतो, 80 लाखापर्यंत लोन देतो. 80-20 असतो, 20% रक्कम बँक सुरक्षित ठेवते. जर यांना लागले, बरोबर आहे, ज्यांचं डिपॉझिट ठेवलं आहे त्यांना परत करण्यासाठी 20% रक्कम सगळं एक सोबत येत नाही. फॉर एक्झाम्पल आपल्या या ज्या शाखेत तुम्ही आलेले, आपल्याकडे 50 कोटी डिपॉझिट अकाउंट कोटी, सगळे रुपये एका दिवसात नाही येणार पैसे काढा, बरोबर. 5 लाख, 10 लाख, 20 लाख रुपये ट्रान्झॅक्शन असतं, बाकी रक्कम बँकेकडे सुरक्षित असते. सगळ्यांनाच एका वेळी गरज पडेल असं नसतं. हां, चक्रवाढ तुम्हाला शाळेत शिकवलेला असतो. चक्रवाढ वाढव्याज म्हणजे व्याजावर व्याज, म्हणजे 1 वर्ष करता माझी थोडी क्लिअर नाही आहे चक्रवाढ व्याज. जर 1 लाख रुपये घेऊन 1 लाख रुपये घेतले आणि त्याचे पैसे भरलेच नाही, बरोबर, तर 1 वर्षाचं त्याचं व्याज होईल 1 लाख घेतल्यानंतर 1,10,000, बरोबर. आणि ते व्याज आणि ते मुद्दल 1 लाख, म्हणजे 1 लाख आणि ते 10,000 मिक्स करून पुढच्या वर्षीपासून त्याला 1,10,000ला व्याज चालू होईल, बरोबर. त्याला चक्रवाढ व्याज माझं शिकलो आहे. आता बँक चक्रवाढ व्याज कधीच आकारत नाही. कोणतीच बँक चक्रवाढ व्याज आकारत नाही. बँक सरळ व्याज आकारते, म्हणजे जेवढे लोन अमाऊंट आहे किंवा जेवढं डिपॉझिट अमाऊंट आहे, ठेव रक्कम किंवा कर्ज रक्कम, त्याच्यावर बँक व्याज आहे. सर, म्हणजे होम लोनसाठी ॲव्हरेज किती लोन देऊ शकतो? होम लोनसाठी तुमची डिमांड काय? होम लोन घेताना तुमचं उत्पन्न काय? म्हणजे तुला जर 20,000 रुपये इन्कम आहे तुला मंथली, तर त्या पटीतच तुला कर्ज मिळेल. तू 1 कोटी नाही मागू शकत 20,000 किंवा 25-50,000 पगार आणि कर्जाचा हप्ता. तुझ्या पगारातून कर्जाचा हप्ता जो आहे मंथली महिन्याचा, तो वसूल व्हायला पाहिजे, बँकेला मिळाला पाहिजे. त्या पद्धतीने बँकेत कर्ज. ATM कार्डला एक ॲप्लिकेशन असतं, ते बँकेकडे दिलं
तर आपल्याला ATM कार्ड मिळतं आणि आपण कधीही गरजेच्या वेळेस आपण ATM ने पैसे विड्रॉ करतो. अतुल हां सांग. हां तर बँक दिवस रात्र चालू नसते ना मला, बरोबर. बँक आता समजा रात्री 11 वाजता आपल्याला गरज पडली तर ATM म्हणजे ATMचं मिनिंग कोणा म्हणायचं फुल फॉर्म? काही प्रश्न मनामध्ये हां बँक पैसे कुठून देते काय करते जे मला ते विचार. पियुष विचार. सर तरी 1 लाखाचा लोन घेतला हां. आणि त्याचा व्याज किती? 13% आपल्याला बँक 12%, 10% आपल्याला बँक कर्ज देते. तर बँक कर्ज कसे देते? बँकेकडे पैसे असतात का स्वतःचे? तुला लोन पाहिजे पण या 4 लोकांचे पैसे डिपॉझिट म्हणून बँकेकडे असतात. रिजवान, प्रसन्न या लोकांचे पैसे बँकेकडे असतात. बँक ते पैसे ठेवून काय करेल? बँक तुझं सध्याला ते लोन म्हणून देईल कर्ज म्हणून. त्यांचं जे डिपॉझिट आहे त्याला 8% व्याज देणार आणि 2% वाढवून तुला 10% देणार. म्हणजे बँकेला बेनिफिट कितीचा आहे? 8% आपण घेतोय डिपॉझिट, बरोबर. म्हणजे पैसे जी ठेव आहे लोकांची, रिजवानची, प्रसन्नाची, 8% आपण त्यांना व्याज देतो. 8% म्हणजे 1 लाखाला आपण वार्षिक 8,000 रुपये त्यांना देतोय उत्पन्न, बरोबर. आणि तेच तुला 1 लाख रुपये देतोय आणि तुझ्याकडून 10% व्याज देतोय म्हणजे 10,000 रुपये घेतोय. तर बँकेला बेनिफिट किती झाला? 2,000 रुपये. तर बँक ह्या बेसवर चालते. बँक तुमचा पैसा घेते, सुरक्षित ठेवते आणि सुरक्षित व्यक्तीला देते. तो व्यक्ती प्रामाणिकपणे पैसे परत करतो. बँकेला 2,000 मिळतात आणि ज्यांनी पैसे ठेवलेले आहे बँकेकडे डिपॉझिट त्याला 8,000 रुपये मिळतात, राईट. बँक हे काम करते. तुमचाच पैसा घेणार आणि गरजू लोकांना देणार. त्याच्यात बँक म्हणजे व्यवस्थापन करते सगळं, बिल्डिंग, मेंटेनन्स, एम्प्लॉई सगळं जे करते त्याचं खर्च काढण्यासाठी बँक 2% व्यवसाय. समजा आपण दुकानात 10 रुपयाचा तांदूळ आणला तर 11 रुपयाने दुकानदार कोणताही असतो. तसेच बँक हा एक व्यवसाय, बरोबर.